बघा दोन्ही कॅप्टन प्रथमतः नांदगाव संघ बॅटिंग करतोय. 2 ओव्हर्समध्ये तुम्ही जर चेंडू तुम्हाला वाटला ओला झालाय तर तुम्ही चेंज करू शकता. प्रतीक प्रतीक 2 ओव्हरमध्ये जर बॉल ओला झाला तुम्हाला वाटतं तर चेंज करू शकता. गुड्ड्या सांग त्यांना सर्व. चला लगेचच मैदानामध्ये रेडी राहायचे. दोन्ही संघातील संघनायकांनी आपला राखीव प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षमध्ये पाठवायचे आहे. चला ऍडजस्टमेंट करून घ्यायची आहे. नांदगाव क्रिकेट संघ निश्चित स्वरूपात एकमेकांचे मित्र. बघा सिग्नल दिला, ग्रीन सिग्नल. समाधान बिंदास. चला कारण आपण सामना स्पर्धा थांबता कामा नये. सामना थांबला ना पाहिजे. लाईव्ह स्पर्धा आहे. चला ऋषी शेठ वास्कर विद्यमान उपसरपंच कुंडेवाल या आपण व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. सन्माननीय मान्यवरांचा इथे आगमन झालेलं आहे. कुंडेपाल ग्रामपंचायतीचे उपसरपंच आदरणीय ऋषिकेश शेठ वास्कर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समेत निशांतभाई ठाकूर कोपरा. चला त्यांचं व्यासपीठावर आगमन. आणि जयदादा पालेकर बलबली आपलेही जावई परिवार आहेत बघा. आदिरा आराध्य स्पोर्ट टेंबोडे आणि स्पर्धेचे आमचे शिल्पकार राज भोईर यांच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करत आहोत.
चला सामन्याला आपल्याला सुरुवात करायची आहे. जरी एक षटक जरी संपलं तरी तुमच्या येणाऱ्या खेळाडूला खऱ्या अर्थाने इथे खेळण्याची मुभा दिली जाणार आहे मैदानामध्ये. षटक संपल्यानंतर त्याला आपण मैदानामध्ये खऱ्या अर्थाने बघा आपला प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ नांदगाव क्रिकेट संघाने सुद्धा तुम्हाला ग्रीन सिग्नल दिलेला आहे. चला पहिला चेंडू सीमेरेषेच्या बाहेर आणि 4 धाव्याने इथे निश्चित स्वरूपात युवा स्पोर्ट नांदगाव क्रिकेट संघाची एक चांगली अतिशय दमदार सुरुवात होत आहे. आणि या 4 धाव्यांच्या मदतीने युवा स्पोर्ट नांदगाव क्रिकेट संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे 4. धन्यवाद, थैंक यू महागुरु. चलेंगे मैदान की तरफ. आए हुए तमाम क्रिकेट दर्शकों का स्वागत है. आज के ये छठी रात है और छठी रात में देख सकते हैं जहां पर युवा स्पोर्ट्स 11 नांदगांव टीम ने 5 रन बनाए. पहले पावर प्ले का खेल कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल विपक्ष युवा स्पोर्ट्स 11 नांदगांव, ये दो टीमों के बीच में आपके सामने लड़ाई नजर आती हुई. डीजे जॉकी हमारे साथ जुड़ चुके हैं, उनका भी स्वागत करेंगे इस प्रतियोगिता के माध्यम से. 5 रन पहली 2 गेंदों के ऊपर अब तक बने स्कोर कार्ड के ऊपर. फिलहाल संजय वास्कर सलामी गेंदबाज. संजय अंकल बेहतरीन गेंदबाजी के लिए बिल्कुल जाने जाते हैं, लेकिन आज मात्र उनकी शुरुआत क्या जबरदस्त बल्लेबाज ने दी थी उनके खिलाफ, लेकिन उसके बाद उनका ये शानदार कमबैक अपने टीम के लिए नजर आता हुआ. टीम का टोटल स्कोर है अभी तक बात करेंगे 5 रन बगैर विकेट खोए नुकसान पर. और इस बार भी जड़ में डाला है. डॉट बॉल की एक और समाप्ति. क्या खूबसूरत गेंदबाजी का प्रदर्शन युवा स्पोर्ट्स 11 नांदगांव टीम के बल्लेबाज के खिलाफ करते हुए. संजय, दोनों का ड्रेस कोड काफी अच्छा नजर आता हुआ. सेम ड्रेस कोड ब्लू जर्सी में नजर आती हुई. नेक्स्ट मैच में तैयार रही है दोनों भी टीमें. अगला मुकाबला पावर प्ले की ओवर है मैदान के अंदर. ओ शॉट एक्स्ट्रा कवर में बकासुर, छोटा बकासुर के द्वारा यह कैच पकड़ा गया. प्रसाद वाटर सप्लायर्स के सर्वे सर्वा अप्पू छोटे बकासुर के द्वारा पहला कैच, पहला झटका. वंदन करून आपण खऱ्या अर्थानं स्पर्धेला सुरुवात केली. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करत असताना प्रथम पूजूया गणपती आणि गणपती बाप्पाचं संगीत आणि महागुरूंचा देखील आपण नारा ऐकलात.
गणपती बाप्पा मोरिया आणि डावाला शुरुआत झाली। पहले पावर प्ले का ओवर 5 बने स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान के ऊपर प्रसाद के द्वारा ये कैच पकड़ा गया। छोटा बकासुर के नाम से मशहूर है, जब चलता है ना बल्लेबाजी में तो फिर काफी कठिनाइयां निर्माण करता है। नए बल्लेबाज मनीष प्रतीक को पीछे भेजा गया, पीछे रखा है। सलामी ओपनर्स बल्लेबाजी के लिए हमेशा उनके हम बल्लेबाजी देखते हैं। तो इस बार अच्छा शॉट है, ग्राउंड शॉट खेला हुआ, स्ट्रोक एक्स्ट्रा कवर की तरफ, लॉन्ग ऑफ का फील्डर दूर से आके रोके, तब तक कवर यहां पर छोटा बकासुर के और प्रसाद के, और तीसरा रन जोखिम भरा बन सकता है। ओ डायरेक्ट हिट हुआ है, अपील की गई है टेम्बा बहुमा के पास अंपायर। यस, टेम्बा बहुमा का इशारा तीसरे अंपायर। आइए अनिल टेम्बे, मैन फ्रॉम बोला 40+ मास्टर, टेम्बा बहुमा के नाम से मशहूर अंपायर है दोस्तों। देखिए तीसरे के लिए रन आउट है या नहीं, काफी जोर से ये थ्रो था, सेफ है खिलाड़ी। तो 3 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर और इसी के साथ पावर प्ले का पहला ओवर समाप्त। और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर 8, 1 विकेट के नुकसान के ऊपर युवा स्पोर्ट्स 11 नांदगाव। आमचे गुणलेखक मित्र ॲडव्होकेट सदारत्न गुणरत्ने आलेत। या सुदर्शन तारा, आपलं सहर्ष स्वागत। आमचे सुदर्शन देखील आले, त्यांचंही सहर्ष स्वागत करूया। 8 बने विराज आला। नेक्स्ट मैच द नेक्स्ट मैच हिमांशु इंटरप्राइजेस वलवली और मिहिका स्पोर्ट्स हर्षल स्मृति मोह टीम के कप्तान टॉस के लिए संपर्क करें। बोलो तैयार हो। इस बार व्हाइट बॉल का इशारा, गेंदबाजों के लिए सुवर्ण मौका है। लगातार 3 विकेट यानी विकेट हैट्रिक संपादन करते हैं तो हमारे उप सरपंच ऋषि भाई वास्कर, निशांत भाई ठाकुर और जयेश भाई पालेकर, इनके ओर से टोटल 2000 का इनाम विकेट हैट्रिक के लेने वाले गेंदबाज को बिल्कुल दिया जाएगा। बॉलर होते हैं तैयार, रिवर्स शॉट खेलने का प्रयास, लाउड अपील की गई अंपायर के पास। आई थिंक ऑफ स्टंप से बाहर जा रहे होंगे, इसकी वजह से नॉट आउट भी दिया गया है। काफी क्लोज कॉल कभी कभी होते हैं, तो बल्ले पर लगी शायद लेग बाई। ये टेम्पा बहुमा इशारा का इंतजार कर रहे थे। ये चैन रन इंपॉर्टेंट, मैन ऑफ द सीरीज के लिए बहुत रन इंपॉर्टेंट होते हैं। दिनेश चंडीमाल इनका आगमन हो चुका है, श्रीलंका टीम के बल्लेबाज। जैसे दिनेश चंडीमाल को आप देख सकते हैं, अभी गोवा का सफर करके आए, स्वागत है आपका। गोवा से वीडियो कॉल किया था मेरे को, मैं आऊंगा, और करण अर्जुन लौटे गोवा से। स्वागत है दिनेश भाई। 10 रन स्कोर कार्ड के ऊपर, और शॉट अच्छा है, ट्रेडमार्क शॉट है बल्लेबाज भाया के बल्ले से, यह आता हुआ चौका डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की रीजन में। बड़ा शॉट, 4 रन। डीजे 4 की मदद से रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर अब तक 14 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। सिक्सर की बॉल है तो डेफिनेटली 5 ओवर में कम से कम 60-70 के करीब जाना चाहेगी। और ऐसे हालातों में आप देख सकते हैं मनीष इस सीजन में काफी बढ़िया फॉर्म में, थोड़े रनों से उनका वो बाइक होगी बाजी के टूर्नामेंट में छू की थोड़ी सी उनकी वो बाइक। फुल टॉस, बैक टू द बॉलर था, बहुत जोर से लगी होगी। ठंडी भी इतनी है कि बॉल पकड़ने की हिम्मत नहीं हो रही है। अचानक अगर लगेगी ना हड्डी के ऊपर तो सुबह पता चलेगा, तो संभल कर पकड़िए गेंद को। अभी तक 2 ओवर में जरूर यहां पर कामयाबी मिली है। अब तक अनुभव स्पोर्ट्स कुंडेवाल को 1 विकेट मैदान से बाहर लौट चुका है। यस, गेंदबाजी के ऊपर आक्षेप। तो आइए तीसरे अंपायर स्क्रीन के ऊपर है, वहां पर खुद आयोजक करण पाटिल। 15 के ऊपर अब तक बल्लेबाजी, 4 में 10 बनाकर खेल रहे मनीष
अच्छी शुरुआत, 2 चौके अब तक उनके बल्ले से आते हुए। और चलिए शॉर्ट पिच लाइन की बॉल लॉन्ग ऑन की तरफ खेला है, डीप में फील्डर आके गेंद को उठाए फील्ड करे, तब तक वहां पर 1 रन लेने का पर्याप्त समय और इसी 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचा है। स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल बात करेंगे 16 रनों के ऊपर। शुरुआत थोड़ी सी अगर बात करेंगे, आक्रामक देने का प्रयास किया था, चेतन आउट होकर लौटे मैदान से बाहर, कैच आउट। उसके बाद मनीष आते हुए बल्लेबाजी के लिए, मनीष पड़के और मनीष खुटले की जोड़ी, इनसाइड आउट शॉट का जवाब है, टाइमिंग बेमिसाल, साइड स्क्रीन के ऊपर से वर्ल्ड शॉट, सीधा 6 रन। कुल जबरदस्त यहाँ पर छक्का हमें देखने को मिला और इसी 6 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 22 रन। सेकंड पावर प्ले का ओवर और कुछ ही क्षणों में इस टूर्नामेंट में हमारे मेहमानों के आगमन देखेंगे। अथर्व इंटरप्राइजेस के सर्वे सर्वा, वल्लभ ग्राम पंचायत के माजी सरपंच भोलानाथ शेठ पाटिल तथा भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 1 पनवेल महानगर पालिका अथर्व इंटरप्राइजेस नितेश शेठ पाटिल, इनकी उपस्थिति हम देखेंगे। साथ ही साथ पिंटा शेठ काथारा, इनकी भी उपस्थिति हमें इस मंच के ऊपर देखने को मिलेगी। फिलहाल हमारे ऋषि भाई, निशांत भाई और साथ ही साथ हमारे पालेकर भाई, स्वागत है आपका भी। महागुरु इसी टूर्नामेंट में अगले साल आपको नया मोड नजर आएगा, दर्शकों की काफी तादाद, साथ ही साथ बड़े लॉट्स, बड़ी टीमें, सिर्फ 40 टीमें खेलेगी, एक बाइक होगी और सुपर 10 का वो महासंग्राम होगा। आगे कर जाने का आगे खेलकर प्रयास जरूर किया था, लेकिन शायद बल्ले पर लगी थी। उसके बाद ये डॉट बॉल आई और इसी के साथ ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद 22 रन। महागुरु थोड़ी सी गर्म वाफ आई क्या? चलिए अच्छा है, थंडी की मेहरबानी आज की थोडी सी कम आहे। पुढच्या वर्षी मित्रांनो आपण पाहू शकाल 1 डिसेंबर ते 6 डिसेंबर तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळेल, जिथे प्रवेश फी 16,000, प्रथम क्रमांक 1,20,000, द्वितीय 60, तृतीय, चतुर्थ आणि पंचम 30-30, मालिकावीरसाठी एक बाईक, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज सरप्राईज कॅश प्राइज असेल त्यांच्यासाठी। आणि पुढच्या वर्षी ऑल इंडिया ओपन 8 संघ, तालुका हाफ 8 संघ, 2 गाव 1 संघ आणि 40+ ऑल इंडिया ओपन 8 संघ असे तुम्हाला संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील। एकूण 40 संघांनी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल। म्हणजे राजशेठ भोईर प्रभाग क्रमांक 9 चे अधिकृत उमेदवार पनवेल महानगरपालिकेचे, आणि त्यांना देऊया शुभेच्छा त्यांच्या राजकीय प्रवासासाठी, कारण नवे पर्व नवे सर्व, कारण त्यांनी घेतलेला वसा आपल्याला नक्कीच हा विकासाचा ध्यास तो सातत्याने पाहायला मिळेल। मोनिश पाटिल बॉलिंग मार्ग पर आते हुए, गेंदबाज 5 ओवर 5 बॉलर ना 5 गेंदबाज, 5 ओवर में 5 गेंदबाज का इस्तेमाल जरूर देखने को मिलेगा। आइए सुदर्शन पाटिल तारा, आपका स्वागत है हमारे साथी स्कोरर। तारा में कभी भी जाओ दोस्तों, वहां पर बिसावा रिसोर्ट है, वहां पर आपको डिस्काउंट जरूर मिलेगा रोशन पाटिल और सुदर्शन की ओर से। अगर नहीं डिस्काउंट दिया तो मेरे को फोन करो, मैं देखता हूं क्या है फिर। 22 बने, हाँ बिल्कुल हमें दिया था जरूर, वो भी फ्री महागुरु थे। मिहिका एंड हर्षल स्मृति 11 मोह, माजी सरपंच उपसरपंच प्रवीण दादा मात्रे और हिमांशु एंटरप्राइजेस रवि दादा, इनकी वलवली, ये 2 टीमें महागुरु हमें नजर आएगी। गेंदबाज मनीष पाटिल, मोनिश गेंदबाजी के मार्ग पर तैयार, और बैकफुट पर जाकर हल्के हाथों से गेंद को स्टेयर किया है, बैकअप है जिसका फायदा जरूर मिलेगा। और जी हां, मौका मिला बल्लेबाज मनीष को, गैप ढूंढ निकाली, 4 रन। डीजे 4 मिलेंगे, 4 की मदद से रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर 27, लॉस ऑफ 1 विकेट। धीरे धीरे युवा स्पोर्ट्स 11 नांदगांव टीम मजबूत स्थिति में जा रही है। बॉल अगर आपको गीली लगती है तो फिर 2 ओवर में आप चेंज जरूर कर सकते हैं। 7 गेंदों में 20 बनाकर 3 चौके 1 छक्का इस पारी में अब तक आपने देखा, और यकीनन यहां पर दमदार शुरुआत के होने के बावजूद भी आप देख सकते हैं
यहाँ पर क्या बढ़िया क्रिकेट खेला है अभी तक। 27 के ऊपर 1 मजबूत स्थिति। पहला विकेट जल्दी आउट होकर मैदान से बाहर लौटा था। यह अंपायर ऑन स्क्रीन अंपायर है करण पाटिल, कमिटी मेंबर्स। सत्ताईस के ऊपर 1 और इस बार अब गेंद खुद गेंदबाज वहां पर पहुंचते हुए, लेकिन तब तक का मौका मिला, जीवन दान मिला। रन बनेंगे इस गेंद के ऊपर। दो रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर लगा है 29। 29 के ऊपर कैच हिट की मांग जरूर की थी, लेकिन चलिए वहां पर जीवन दान मिला और उसी जीवन दान के आधार पर जरूर यहां पर आगे जाकर बड़े स्ट्रोक में तब्दीली करने की, बड़े स्ट्रोक खेलना जानते ये खिलाड़ी। अब तक यहां पर करण कालन, हमारे हित उठने की मराठी के दमदार समालोचक। करण, आपका स्वागत है। होम मिनिस्टर भी वो चलाते हैं और करण को पता हो कि उसाटने में कितनी खतरनाक ठंडी थी। ये थोड़ी कम है वो। करण, स्वागत है आपका आज इस रायगढ़ की क्रीडा नगरी में, जहां पर टेम्बोडे की सरजमी पर एक क्रिकेट का जबरदस्त कारवा नजर आता हुआ। मनीष के ऊपर यहां पर जरा सा आक्षेप लिया गया था, जहां पर तीसरे अंपायर की मांग की गई है। स्क्रीन के ऊपर अंपायर आप देख सकते हैं। जहां तक ये पहले ही मैच के लिए हमारे साथ दर्शक जुड़ चुके हैं, लगभग 800 900 1000 के करीब दर्शक जुड़ चुके हैं। जनसंख्या स्कोर कार्ड के ऊपर 29। 22 के ऊपर खेल रहे मनीष। संदेश, मेरा भी रिवर्स शॉट बीच बीच में दिखाओ। लगता है प्रवीण गायकर कॉमेंट्री कर रहा है। जिल्ला शॉट, ये बिल्ला शॉट कहना चाहता, जिल्ला शॉट दिल दिया आपने। मनीष कुटले 8 में 22 बनाकर गेंद शायद यहां पर आप देख सकते हैं चेंज कर दिए हुए। जिस तरीके से इस वक्त जो बॉल गीली है, ग्रासी विकेट है, ग्रासी ग्राउंड भी है, लेदर अक्सर यहां पर खेला जाता है। वो बैट का एज जरूर किनारा लगा था, विकेट कीपर के हाथों में गेंद जाते हुए अच्छा कमबैक है वहां पर मोनिश पाटिल की ओर से। भले ही 4 गेंदों में 7 रन 1 बाउंड्री खाई होगी, लेकिन अभी तक उनका यह शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। नेक्स्ट मैच मिहिका एंड हर्षल स्मृति मोह टीम के कप्तान सूर्या आई है टॉस के लिए और उनके खिलाफ खेलेगी हिमांशु इंटरप्राइजेस 11 वलवली। मुका मुंह से नहीं बल्ले से बोलता है। आइए, स्वागत है। स्लॉक हिट किया है, फेवरेट शॉट है इस बल्लेबाज का और डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से मनीष के बल्ले से दूसरा छक्का। ये लीजिए एक्शन रिप्ले, आप जरूर देखेंगे। गेंद डिलीवर्ड होती हुई उसके बाद हम दिखाएंगे किस तरह के शॉट लगाया था उन्होंने। एक और धमाका, ये तो उससे बेहतर है। लॉन्ग ऑन और काउ कॉर्नर के बीच में से गेंद जाएगी सीमा रेखा पार। दैट्स मैक्सिमम हिट। 6 रन और इसी के साथ ओवर की समाप्ति, यानी कि तीसरा ओवर महंगा साबित हुआ। 19 आए 3 ओवर की समाप्ति के बाद। 41 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर युवा स्पोर्ट्स 11 नंदगांव। पहिलं सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी दोन्ही संघ नायकांना आमच्या समालोचन कक्षामध्ये येणं गरजेचं आहे। बघा मित्रांनो, स्क्रीनवरती आपण महागुरु यांना पाहतो। जसा बैलगाडा क्षेत्रामध्ये द्वादशम हिंद केसरी बकासूर, तसं आमचे कॉमेंट्री क्षेत्रातील डबल हिंद केसरी महागुरु यांना आम्ही खऱ्या अर्थानं पाहतो की याचं कारण एकच मित्रांनो, की त्यांच्याकडे 2 हिंद केसरीचा किताब। याचा कारण की सुनील गावस्कर पुरस्कृत सन्मान आपण त्यांच्याकडे पाहतो आणि नारायण राणे पुरस्कृत सन्मान। आणि त्यांना पाहिल्यानंतर आम्हाला वाटतं की मित्रांनो सेम टू सेम नारायण राणे साहेब आले की काय या व्यासपीठावरती, तसंच त्यांचा अगदी राहणीमान असे डबल हिंद केसरी कॉमेंट्री क्षेत्रातील बकासूर आमचे महागुरु तुम्ही त्यांना स्क्रीनवरती पाहताय मित्रांनो। शहर की झलक सबसे अलग, जसं काय आपण पाहतोय केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबच आलेत की काय, अगदी हुबेहूब त्यांची आपण कॉपी देखील त्यांना पाहू शकाल। आणि त्यांच्या तालिमेमध्ये आज अनेक समालोचक घडले। निरेंद्र विभाग असू द्या, चिंद्रन विभाग असू द्या, सातत्याने सर्व समालोचकांना
ही मित्र परिवार दोस्ती या रीती ही राजा माणसं तुम्ही पाहू शकाल. राजबाई स्पर्धेचे आयोजक प्रभाग क्रमांक 9 चे उमेदवार पनवेल महानगरपालिका. आमचे निशांतबाईंनी काय जेल पकडला होता. शेजारी एक शेवटला बॉल जरी आला सर 1000 रुपयाचा पारितोषिक होतं. ऋषीबाई उपसरपंच यांच्याकडून. पालेकर भाई आपलंही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. बोलो तैयार, चौथे ओवर की शुरुआत लेकर शॉर्ट पिच लाइन की बॉल एक्स्ट्रा कवर की तरफ. वो खिलाड़ी थे लेकिन उनके पहुंच पे नहीं है. छोटा बकासुर को बीट करती हुई गेंद सीमा रेखा पार, 4 रन. जॉकी डीजे रॉकी आपका स्वागत करेंगे. जॉकी साहब के बेहतरीन फैन और क्या बढ़िया डीजे ऑपरेटिंग उनके ओर से हमें देखने को मिल रही है. द डॉन, कुछ ही क्षणों में इनका भी आगमन हमें नजर आएगा. इनसाइड आउट खेला जरूर है इस बार. बकासुर गलती नहीं करेगा. प्रसाद के द्वारा बढ़िया कैच और इसी के साथ लंबे समय के बाद विकेट मैदान से बाहर. दूसरा करारा झटका. आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी आणि अधीरा आराध्य स्पोर्टच्या नावाने खऱ्या अर्थाने एक पॅकर्स म्हणून ज्यांची खूप मोठी ओळख आहे मनोहर पाटील टेंबड यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. 45 रन 2 विकेटों के नुकसान के ऊपर मनीष अभी मैदान के अंदर है. प्रतीक को पीछे रखा गया. वो सलामी बल्लेबाजी की भूमिका हमेशा निभाते हैं. आज मिडिल ऑर्डर्स की बल्लेबाजी बिल्कुल उनके कंधों के ऊपर नजर आती हुई. स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं हमारे मनोहर दादा, इनको देख सकते हैं उनके लाडली के साथ मैच का मनमुराद आनंद लेते हुए. आराध्या स्पोर्ट्स के सर्वे सर्वा मंच के ऊपर आपका स्वागत है. तो प्रतीक ने बल्ला जोर से घुमाया था जरूर, बल्ले और गेंद का संपर्क हुआ नहीं. डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई. स्कोर रुका हुआ है 45 रन. 60 के भीतर रोकना चाहिए. शेरदिल 11 भावाले पर टीम ने तो मेरे ख्याल से सूरज किने ने दमखम दिखाया था. 2 मैचेस में ताबड़तोड़ बल्लेबाजी. कालुंद्रे के खिलाफ उन्हें थोड़ी सी परेशानी आई थी. 50-55 के भीतर होती कालुंद्रे तो भावाली टीम को दिक्कतें हो सकती थी. चलिए खिलाड़ी मौजूद है वहां पर, रोकेंगे तब तक. 2 रन तेजी के साथ पूरे गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन चुराए. 2 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर यहां पर पहुंचा है 47 के ऊपर. जानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल कैप्टन वन द टॉस एंड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. और पहले बल्लेबाजी का न्योता देते हुए बल्लेबाजी करते हुए शुरुआत थोड़ी सी खराब हुई थी. चेतन लौटे थे जल्दी और उसके बाद आप देख सकते हैं जहां पर मनीष कुटले और मनीष फड़के ने दमदार साझेदारी बनाई और उसके बदौलत एक मजबूत स्थिति में नजर आती हुई. इथे बघा रिवर्स शॉट का प्रयास लाजवाब. टाइमिंग हो चुका है और गेंद जाएगी थर्ड मैन सीमा रेखा की तरफ. 4 रन. बेहतरीन यहाँ पर चौका देखने को मिला. शेंगदाना वाला मामा भी मंच पर आ चुका है. बोनचेत का एक बैलगाड़ा के क्षेत्र में कलिंगड़ लालेलाल देख सकते हैं और 100 क्रिकेट क्षेत्र में देख सकते हैं शेंगदाना. बिग हिट, आवाज बेमिसाल सुमधुर आई है और शॉट भी लाजवाब है. स्क्वायर लेग के ऊपर से सीमा रेखा पार. 6 रन. बिल्कुल यहाँ पर शानदार छक्का और इसी के साथ ओवर की समाप्ति. 4 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर अभी तक 57 रन. आखिरी ओवर बचा हुआ है और आखिरी ओवर में किस गेंदबाज को यहाँ पर यूज करना चाहेगी. वैसे समाधान भी गेंदबाजी कर लेते. 5 ओवर 5 बॉलर, क्या शायद वही नहीं, लेकिन कुणाल के ऊपर गेंदबाजी का भरोसा दिखाया. कुणाल केबल नेटवर्क के सर्वे सर्वा तथा संजय भास्कर 40+ मास्टर इनके सुपुत्र कुणाल गेंदबाजी के मार्ग पर आते हुए 11 गेंदों में 34 बनाकर मनीष खुटले खेल रहे अपने निजी स्कोर के ऊपर और एक तरफ प्रतीक खुद्दार
4 गेंदों में 12 बनाकर वो बल्लेबाजी कर रहे हैं। पीछे क्यों रखा गया वो तो कप्तान का ही माइंडसेट होगा। वैसे सलामी ओपनिंग की बल्लेबाजी की शुरुआत भी दमकम चमकम चेतन को लाया गया था सलामी के लिए, लेकिन वो थोड़े से नाराज हुए। ये स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं करण कालन सर और साथ ही साथ दीपक पाटिल सर और उनके समेत हमारे महागुरु एमटी गर्गे सर इन्हें स्क्रीन के ऊपर। 57 के ऊपर 2 विकेट मैदान से बाहर लौट चुके हैं। आखिरी ओवर है पारी का। कुणाल को गेंदबाजी के लिए इनवाइट किया गया है। 11-11 ये गेंद शायद ऑफ स्टंप से बाहर है। व्हाइट बॉल का इशारा, एक्स्ट्रास में बढ़ोतरी और इसी 1 रनों की मदद से रिव्यू लिया है व्हाइट बॉल के लिए। नहीं, क्रीज के बाहर, विकेट के बाहर गिरी या नहीं। चलिए व्हाइट बॉल है ना ऑलरेडी, तो चलिए बाहर है या नहीं ये चेक करना चाहते हैं। विकेट चेक करना चाहेंगे, ये अंपायर का रिव्यू है शायद, वो चेक करना चाहते हैं। व्हाइट बॉल का इशारा अंपायर का। तो चलिए 58 बने इस 1 रनों के साथ। प्रोजेक्टेड स्कोर की बात करेंगे 72 का लक्ष्य, तो ठीक यहां पर नजर आ रहा है जिस तरीके से ये बल्लेबाजी चल रही है। पहली गेंद वाइड आई है, देखेंगे यहां पर क्या अर्धशतक अपना पूरा कर पाएंगे बल्लेबाज मनीष। 34 के ऊपर बल्लेबाजी, 309.9 का ये स्ट्राइक रेट, एवरेज 34 का, 3 छक्के 3 बाउंड्री अब तक इनके बल्ले से। ये तान दिया इस बार, सीधा लॉन्ग ऑन के ऊपर से लंबा हिट, सीधा 6 रनों के लिए। बिल्कुल यहां पर शानदार छक्का, 6 रनों की मदद से व्यक्तिगत स्कोर के ऊपर पहुंचे हैं बल्लेबाज मनीष कुटले। 12 गेंदों में 40। सूरज केने की याद आ रही है, जो भवाली टीम की ओर से ताबड़तोड़ बल्लेबाजी उनके हमने देखी थी। और ये लीजिए एक और बड़ा हिट, ये भी जाएगी लॉन्ग ऑफ के ऊपर से। पहले अर्धशतक बनाने वाले बल्लेबाज हमने देखा गौरी स्पोर्ट्स 40+ राजेश शेठ काथारा, दूसरे बल्लेबाज बने सूरज केने। क्या ये तीसरे बल्लेबाज बनेंगे? चौथे और सूरज मुंगा जी की सूरज मुंगा जी के बल्ले से भी अर्धशतक हमें देखने को मिला है। रोहित पाटिल कानपोली और इस बार 5वें नंबर के बल्लेबाज क्या हमें देखने को मिलेंगे? जिस तरीके की ये बल्लेबाजी हो रही है, और ये छोटा पॉकेट है और ये बड़ा धमाका है। जब ये धमाका फूटता है तो परेशानी होती है। अब AK-47 समाधान के कंधों के ऊपर जिम्मेदारी रहेगी। बकासुर होंगे, उसके साथ विराज होंगे। इन बल्लेबाजों के ऊपर बहुत सारी दारोमदार बन सकती है। 13 गेंदों में 46 रनों की नाबाद बल्लेबाजी, 70 के ऊपर स्कोर अब तक नजर आता हुआ। ऑन साइड में मोड़ दिया है जरूर, फील्डर है मौजूद वहां पर। 1 रन तो पूरा, क्या दूसरे की कोशिश कर पाएंगे? जानते बाउंड्री की तरफ से थ्रो आना थोड़ा सा कठिन होगा। गुड रनिंग बिटवीन द विकेट, भाग मिल्खा भाग, कुछ ऐसा ही नजर आया। और तब तक वहां पर 2 रन पूरे, 2 रनों की मदद से रन संख्या पहुंचे स्कोर कार्ड के ऊपर। अभी तक बात करेंगे 72, व्यक्तिगत मनीष कुटले पहुंचे 48 के ऊपर, 2 रनों से अर्धशतक से दूर है। सोचो पहले ही मैच में ठंडी थोड़ी सी दूर हो गई है, वैसा फायदा बेनिफिट अब बल्लेबाज को मिलता हुआ। दबाव है थोड़ा सा कुणाल वास्कर के ऊपर, युवा गेंदबाज है। ये लीजिए गुड्डा और सुनील तांडेल, जैसे जिम्बाब्वे के टेंडाई चतारा है ना तेज गेंदबाज, बिल्कुल उसी तरह इनका भी गेंदबाजी का अंदाज है। गंगुआई बेलौली चैलेंजर बेलौली 40+ के लिए बहुत सारा योगदान उनका रह चुका है और अंपायरिंग की भूमिका में हमेशा इन्हें देखते हैं। एक तरफ टेम्बा बहुमा अनिल टेम्बे अंपायर और सत्यवान काकड़े थार विजेता अंपायर। इनसाइड आउट खेलने का प्रयास किया था, लेकिन लॉन्ग ऑफ की तरफ गेंद जा रही है। एक पूरा, दूसरे की कोशिश और अर्धशतक कंप्लीट। अधीरा आराध्या स्पोर्ट्स आयोजित राज भोईर के द्वारा ये टूर्नामेंट है आमदार विक्रांत दादा पाटिल युवा चषक में, और ये अर्धशतक बनाने वाले बल्लेबाज मनीष कुटले बने। मनीष बल्ला उठाकर दर्शकों की तालियां स्वीकारे। 5वें बल्लेबाज बने इस श्रृंखला के। आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस। AK-47 समाधान के हाथ कमर के ऊपर है, लेकिन हाथ ये कब नीचे रखने होंगे, थोड़ा सा फ्लेक्सिबल करना पड़ेगा अपने आप को, और AK-47 निकालनी पड़ेगी बल्लेबाजी में। ऑन साइड में खेलने का प्रयास, शॉट स्क्वायर लेग अंपायर के बगल में से गेंद को निकाला, डीप में आकर गेंद को उठाए।
2 रन तेजी के साथ पूरे। गुड रनिंग बिटवीन द विकेट। लगातार का ये तीसरा रन लिया है उन्होंने। क्या बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। 2 रन मिलेंगे। 2 की मदद से रन संख्या पहुंची है 76 रनों के ऊपर। मैन ऑफ द सीरीज के लिए जो रन पकड़े गए वो 3 मैच तक हो गया आपके केवल। तो चलिए यहां पर 76 बने स्कोर कार्ड के ऊपर। अभी तक बात करेंगे। तो आखिरी गेंद थी, शायद बल्ला जोर से जमीन पर घसीटा या शायद से बाहर। व्हाइट बॉल का इशारा अंपायर का। एक्स्ट्रास में बढ़ोतरी। सिंगल लेना चाहते वहां पर मनीष ने माफ कीजिएगा वो प्रतीक मना कर दिया। वहां पर व्हाइट बॉल है, शायद आखिरी गेंद का सामना वही करना चाहते। थोड़ी सी थकान भी महसूस हो रही है। 77 बने 82 का हाईएस्ट स्कोर है अब तक का वल्लभ टीम का, और उसे ये तोड़ दिया है। 83 रनों का बड़ा टारगेट, यानी कि 84 बनाने पड़ेंगे 30 गेंदों में। और अकेले बल्लेबाज मनीष कुटले ने 17 गेंदों में 58 रनों की नाबाद पारी, 341 का स्ट्राइक रेट, 58 का एवरेज। एक ही मैच में 6 छक्के 3 बाउंड्री। बल्लेबाजी पसंद आई हो तो एक बार जोरदार तालियां मनीष के लिए। मनीष बल्ला उठाइए। हिमांशु 11 गावदेवी बलबली विपक्ष मिहिका 11 मोह या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे। या इमिजिएटली यायचे आहे। सन्मानित जमनदास दादा गडगे यांचं इथे आगमन झालेलं आहे। मनपूर्वक आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत। गडगे टेंबडे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, त्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। मनपूर्वक आपलं आम्ही स्वागत करतो। तत्पूर्वी मान्यवरांचा इथे सन्मान केला जाईल। ऋषिकेश दादा भास्कर ज्यांना निश्चित स्वरूपात कुंडेपाल ग्रामपंचायतीच्या दृष्टिकोनातून उपसरपंच होण्याचं भाग्य लाभलं। ऋषिदादा या, आपला येतोची सन्मान इथे केला जाणार तर आहे। याच दरम्यान आपण पाहू शकाल मोह ग्रामपंचायतीचे उपसरपंच तथा मोह संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय प्रवीण शेठ म्हात्रे साहेब उपसरपंच यांचं आगमन झाले। साहेबांना विनंती असेल यावं, आपलं सहर्ष स्वागत। थँक्स रॉकस्टार। इथे मान्यवरांचा सन्मान इथे केला जात आहे। कुंडेबाल गाव ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास, ही सदा उदांत कल्पना सातत्याने उरासी बाळगणारे आणि आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासाला दिशा आणि गती देण्याचं ज्यांनी काम केलं, ऋषीदादांचा सन्मान इथे केला जात आहे। त्यानंतर सन्मान असेल, चला निशांत ठाकूर या, कोपरा क्रिकेटला एक धर्म म्हणणारे व्यक्तिमत्व निशांत दादा या, आपला निश्चित स्वरूपात इथे सन्मान केला जाणार आहे। स्पर्धेचे आमचे शिल्पकार भारतीय जनता पार्टी युवा नेतृत्व राज भोईर, सबका साथ सबका विकास सबका विश्वास, भारतीय जनता पार्टीची एक विचारधारा आणि त्याच्यावर प्रेरित असणारे राज भोईर यांच्या शुभ हस्ते निशांत ठाकूर यांचा सन्मान केला जात आहे। त्यानंतर जय दादा पालेकर या, जय शेठ या, आपला सन्मान इथे केला जाईल। निश्चित स्वरूपात आज हिमांशु इंटरप्राइजेस गावदेवी बलबली क्रिकेट संघ खेळणार आहे। टेंबडे गावातील ते जावई परिवार आहेत आणि निश्चित स्वरूपात आमचे स्पर्धेचे ऑर्गनायझर राज भोईर, त्याचबरोबर संतोष चालके आणि सन्मान्य करण पाटील, मनोहर पाटील यांचं निमंत्रण स्वीकारून आमदार विक्रांत दादा पाटील युवा शक्ती चषक क्रिकेट स्पर्धेकरता आपण आवर्जून उपस्थित राहिलं, आपला सन्मान इथे केला जात आहे। चला सागर भास्कर या, शांततेचे प्रतीक या, सागर भास्कर शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व आणि त्यांचाही येतोची सन्मान आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे। यानंतर जमनदास दादा गडगे या, आपला येतोची सन्मान इथे केला जाणार आहे। जमनदास गडगे टेंबडे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, निश्चित स्वरूपात बघा समर्थ रामदास स्वामींनी समाजाला खऱ्या अर्थाने एक शिकवण दिली निश्चित स्वरूपात की श्रीराम
श्रीराम प्रभू आणि हनुमंताला उपास्य मानून उपासनेची आराधना आणि आराधनाची उपासना, राष्ट्रप्रेम, स्वधर्म याची शिकवण समाजाला दिली आणि ते नेहमीच खऱ्या अर्थाने त्याच्यावर प्रेरित असणाऱ्या व्यक्तिमत्वाचा इथे सन्मान केला जात आहे. त्यानंतर आदरणीय श्री मिहिका 11 मोह क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते, ज्यांच्या सौभाग्यवती अक्षताताईंना खऱ्या अर्थाने मोह ग्रामपंचायतीचं उपसरपंच होण्याचं भाग्य लाभलं, ते आमचे प्रवीण शेठ म्हात्रे मोह यांचं आगमन झालेलं आहे. दादा यावं आपण व्यासपीठावर, तुमचंही मनपूर्वक स्वागत आहे. आणि आता बोलूया, पहिले आवाज ऐकला रॉकस्टार प्रवीण गायकर यांचं, आणि आता बोलणार आहोत रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सचिव आमचे मित्र दीपक पाटील यांच्याकडे. हॅलो, थँक्यू सो मच महागुरु MD सर, थँक्यू सो मच प्रवीणजी गायकर, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात पहिल्या सत्रामध्ये. तर जाऊया उत्तरार्धाकडे, ज्या ठिकाणी बिग चेस आहे. 84 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय. घाम गाळावा लागेल. पहिलाच व्हाईट बॉल येत असताना सलामीची जोडी आपण बघताय, समाधान वास्कर आणि मयूर वास्कर अशी सलामीची जोडी. परंतु 5वं अर्धशतक मात्र पाहायला मिळालं, ते मनीष कुडलेच्या पॅटमधून. 17 बॉलमध्ये 58 धावा. कालच्या रात्रीमध्ये 2 अर्धशतकं आपण पाहिली. कानपोली आणि भावाळे या 2 संघांमधून, आणि तेच 2 संघ पुढे आले होते. ओ स्विच केला यावेळेस मात्र कमाल फटका आहे. बॉल चाललाय तो सरळ सीमारेषेच्या पलीकडे, आणि खऱ्या अर्थानं धावसंख्येचा श्री गणेश होत असताना हा येतोय पहिला मोठा फटका षटकार. इकडा फटका पाहायला मिळाला तो समाधानच्या बॅटमधून. गुडघ्यावर बसून पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न समाधानचा, परंतु यावेळेस मात्र चेंडू निर्धाव निघून गेलाय. डॉट बॉल. 84 धावा. इकडे धावा चेस करणं फार कठीण होतं या मैदानावर, आणि त्यामध्ये 80+ सगळ्यात मोठी धावसंख्या कदाचित असेल. काल सूरज केणे पावाळे ब संघ मात्र क्वालिफाय झाला होता सुपर 7 साठी. काल संपूर्ण रात्रीमध्ये 100 पेक्षा जास्त धावा कुठल्यात त्यानं. आडवा बॅटनं ऑन साईडला वळवलंय. मनीष आहे त्या ठिकाणी. मिड विकेटला सिंगल मिळेल. 1 रन. 84 म्हटलं तर सुरुवातीपासूनच प्रयत्न करत राहावं लागेल. 17ची सरासरी आहे आणि 17च्या सरासरीनं पुढे चालावं लागेल. समाधान वास्करकडे त्या क्वालिटीज आहेत, आणि समाधान वास्करने जर पूर्ण ताकदीनिशी खेळ केला तर नक्कीच पहिल्या मॅचमध्ये सुद्धा धावा होऊ शकतात. गोलंदाज मयूर फडके पुन्हा एकदा. यावेळेचा हा चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, निघून गेला सर विकेट किपरच्या दिशेमध्ये. पंचांचा इशारा येत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. काल प्रचंड थंडी होती, परंतु आज मात्र कमी आहे. थोडासा सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला असेल, कारण ज्या पद्धतीनं कालची थंडी होती. गडगे सरांनी सुद्धा सांगितलं, माझ्या आयुष्यामध्ये एवढ्या मी नाईट मॅचेस केल्यात, त्यामध्ये सगळ्यात जास्त थंडी होती. ओ चांगला लॉफ्ट केलाय बॉलला. टाइम सुद्धा कमालीचं होतं. बॉलला पाठवलंय मिड विकेटच्या वरतून. 6 धावांकरता षटकार. ची सरासरी, आणि इकडे मात्र पहिल्या 4 बॉलमध्ये 15 धावा आल्या. टीट फॉर टॅट. प्रत्युत्तर मात्र चांगलं दिलंय ते कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाळ संघानं. मयूर वास्करच्या बॅटमधून यावेळेस मात्र षटकार येत असताना मयूरचा बॉल लॉफ्ट केलाय. बॉल हवेत आहे. संधी आहे. मिड ऑनला फील्डर जज करतोय. ओ कॅच घेतलाय. सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र कॅच कंप्लीट होत असताना पहिला धक्का लागेल कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाळ टीमला. मयूर वास्कर षटकारानंतर मात्र पुढच्याच बॉलवर तंबूच्या आश्रयाला.
आदरणीय व्यक्तिमत्व जमनदास गडगे टेंबोडे यांच्या वतीने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य इथे करण्यात आलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. आणि युवा स्पोर्ट नांदगाव क्रिकेट संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. डेरिवली गावातील एक नामांकित क्रिकेटर रुपेश शेंडे यांच्या वतीने त्यांचं स्वागत आम्ही करतो. आणि सन्माननीय प्रवीण शेठ म्हात्रे जे मिहिका 11 मोहो क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते आहेत, विद्यमान उपसरपंच आणि त्या गावातील एक राजकीय क्षेत्रातील दमदार नेतृत्व, त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. प्रवीण दादा यावं व्यासपीठावर, आपलं स्वागत आहे. पहिला धक्का लागला इकडे कानोबा कुंडेवाळ संघाला. मयूर परतलाय. विराज गायकवाड मैदानाच्या आतमध्ये इन होत असताना शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकामधील. द विकेट ना हा चेंडू खरं तर अटेम्प्टच केला नव्हता फलंदाजानं. त्याचमुळे सरळ निर्धाव निघून गेलाय. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय आणि कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाळ संघाची धावसंख्या 1 गडी बाद 15 धावा 24 बॉलमध्ये 69 धावांची आवश्यकता. ऋषीदादा वास्कर यांना आम्ही ते आमंत्रित करतो. दादा या. टू इज ऑनरेबल चीफ गेस्ट ऋषी शेठ. निश्चित स्वरूपात क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने बघा, जिथे क्रिकेटच्या संघर्षांची वस्ती तिथे आमच्या ऋषीदादा वास्कर यांची नेहमी पाहत असतो आम्ही दोस्ती. आणि त्यांच्या शुभ हस्ते एका बाजूला मिहिका 11 मोह अर्थात प्रवीण शेठ म्हात्रे उपसरपंच यांनी पुरस्कृत केलेला संघ टेल्ससाठी ते पुकार देण्यात आला. आणि नाणेफेकीचा कौल मिहिका 11 मोह क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. फक्त आपल्या निर्णयाची अपेक्षा करतो. फिल्डिंग क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे. नाणेफेकीचा कौल मिहिका 11 मोह क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे. आणि त्यांचा प्रतिस्पर्धी हिमांशू 11 रविदादा भोईर कोलवाडे यांनी पुरस्कृत केलेला गावदेवी वलवली क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. वळूया दीपक पाटील यांच्याकडे. मनीष फडके आलाय गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू आपण पाहिला. निर्धाव येत असताना प्रेशर जरूर आहे सध्याच्या स्थितीला कानोबा कुंडेवाळ संघावर, कारण अगोदरच गोलंदाजांनी सपाटून मार खाल्लाय आज पहिल्या इनिंगमध्ये. आणि तो जबाबदारीपूर्वक खेळ समाधानला करावा लागेल. यावेळेचा हा चेंडू बॅक टू द बॉलर. कोणतीही धाव येताना दिसत नाहीये. जसे जसे डॉट बॉल येतील प्रेशर मात्र अधिकाधिक तीव्र होत जाईल. 15 धावा झाल्यात. मागच्या 4 बॉलमध्ये एकही धाव आलेली नाहीये आणि असं करून जमणारच नाही कुंडेवाळ संघाला. पहिल्या 4 बॉलमध्ये 15 आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र 4 डॉट बॉल पाहिलेत आपण. मनीषचा हा चेंज ऑफ पेस होता. स्लोवर वन, परंतु स्लॉक स्वीप केलाय. बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. जाईल उत्तुंग असा षटका. साईनाथ भोईर टेंबोडे यांचं आगमन झाल्यानंतर फलंदाजांनी मात्र अतिथी देव भव या उक्तीप्रमाणे इथे स्वागत केलेलं आहे. 21 धावा धाव फलकावर 21. याच फलंदाजाला लढावं लागेल. समाधानचा हा स्ट्रोक इकडे मात्र मिड ऑफला बीट करत चाललाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेनं वास्करच्या बॅटमधून येतोय आणखीन एक नेत्रदीपक चौकार. चार धावा मागच्या 2 बॉलमध्ये 10 धावा येत असताना टीमची टोटल 25 या आकड्यावर. प्रत्येक षटकामध्ये 17 धावांच्या सरासरीनं मात्र पुढे सरकायचं आहे ते कुंडेवाळ संघाला. समाधान वास्कर 17 धावांवर खेळतोय. फुल टॉस आहे. बॅट हातामधून निसटले आणि बॉल तर चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. बॅट हातामधून निसटल्यानंतर सुद्धा बॉलला पाठवलंय ते सरळ 4 धावांकरता. आणि इकडे आता मात्र नवीन बॅट घेऊन जावीच लागेल, कारण संपूर्णपणे बॅटचा दांडा आहे, ग्रीप आहे ती निखळून पडले.
आणि समाधान भास्कर आतापर्यंत मात्र बॅटवर अतिशय चांगले स्ट्रोक्स आलेत. 2 षटकार 2 चौकार, परंतु आता कुठेतरी नवीन बॅट घ्यावी लागेल आणि थोडस का होईना हे दुःख मात्र मनामध्ये जरूर असेल. टेंबोडे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व अनंत पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं आमदार विक्रमदादा पाटील चषक 2025 या पर्वामध्ये आम्ही स्वागत करत आहोत. पहा बॅटचा दांडा हातामध्येच राहिला. बॅट पाठीमागे उडाली आणि तदनंतर मात्र 4 धाबा सुद्धा आल्या. सो फेअर डिलिव्हरी कॉल फ्रॉम थर्ड अंपायर आणि या 4 धाबा सुद्धा मिळतील. थोडंसं टेन्शन आता मात्र असेल ते समाधान भास्करच्या चेहऱ्यावर, कारण आतापर्यंत मात्र चांगले स्ट्रोक्स त्या बॅटमधून आले होते आणि अचानकपणे आता मात्र नवीन बॅटचा वापर त्याला करावा लागणार आहे. सुरुवात तर चांगली करून दिली समाधान भास्करनं. टीमची टोटल जाऊन पोहोचले ते आतापर्यंत 29 या आकड्यावर 29 रन्स ऑन बोर्ड. कारण सराव सुद्धा असतो ज्या बॅटवर, खरं तर एक लळा लागलेला असतो त्या बॅटचा नेहमीच, आणि ते दुःख नक्कीच असेल. कारण सध्याच्या घडीला कोणताही खेळाडू बॅटवर जास्त प्रेम करतो. चला इथे निश्चित स्वरूपात आपण पाहतो हिमांशू एंटरप्राइजेस गावदेवी बलबली क्रिकेट संघाचा अतिशय धाकड आक्रमक फलंदाज मुकेश शेलटकर यांचं आगमन झालेलं आहे. नाम मुका मुका प्यार से उन्हें मुका कहा जाता है मुकेश के नाम से, लेकिन प्रवीण गायकर अक्सर कहा जाता है मुकेश जब मैदान में उतरते हैं बल्लेबाजी के लिए, इनका मुंह नहीं बोलता, मुंह कम बोलता है, लेकिन ये बल्ले से ज्यादा बोलते हैं. 29 धावा धावफलकावर आहेत. समाधान भास्कर ऑन स्ट्राईक नाऊ. बॅट आता मात्र चेंज केली जाते, बदलली जाते. ही नवीन बॅट पाहूया त्याला किती लाभदायक ठरेल. चला थोडं स्पीडअप करा. मनीष फडकेच्या मागच्या 3 बॉलमध्ये 14 धावा आल्यात. 29 धावा धावफलकावर. सेकंड पॉवर प्ले मधील हा शेवटचा चेंडू असेल. दुसऱ्या षटकामधील हा शेवटचा बॉल. गोलंदाज मनीष तयार समाधान भास्करसाठी. नेक्स्ट बॉल. चेंज ऑफ पेस होता, फिरवला होता यावेळेस मात्र मनीषनं अतिशय चांगल्या रीतीनं, आणि त्याचमुळे बिलकुल उमगलाच नाही हा चेंडू. समाधान भास्करला 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर 1 गडी बाद 29 धावा आफ्टर द एंड ऑफ सेकंड ओव्हर. युवा स्पोर्ट्स नांदगाव संघ 1 बाद 22 होता. कान्होबा स्पोर्ट्स कुंडेवाळ 1 बाद 29 आहे. हिमांशू एंटरप्राइजेस कोवाडी, अर्थातच हिमांशू एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि त्याचप्रमाणे रायगड क्रिकेट समालोचक असोंचे संस्थापक रवींद्रजी भोईर साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. सुस्वागतम. इथे गावदेवी बलबली क्रिकेट संघ आज हिमांशू एंटरप्राइजेसच्या नावाने खेळणार आहेत आणि त्यांचे पुरस्कर्ते आहेत कोलवाडी ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य आहे, एक अष्टपैलू नामी क्रिकेटर, रायगड ग्रामीण 40+ क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय रविदादा भोईर कोलवाडी यांचं इथे आगमन झालेलं आहे. आमच्या अधिरा आराध्य स्पोर्ट टेंबोडे ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने आपण असं आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. रविदादा यावं आपण, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. 29 धावा 2 षटकांच्या अखेरीस 3 ओव्हर्समध्ये अजूनही गरज आहे ती 55 धाबांची. सुरुवात तर चांगली झाली. 14.5च्या सरासरीने धावा जमवल्यात. 17ची सरासरी राखायची आहे. या 3 ओव्हर्समध्ये मात्र ती सरासरी कव्हर करावी लागेल. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल प्रतीक हुदार. 5वं अर्धशतक या मॅच मध्ये पाहायला मिळालं. फुल टॉस आहे, ऑन साइडला भिरकावलाय, डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. मिळतील तब्बल 7 धावा.
विचारांचा वसा जोपासणाऱ्या इथे टेंबडे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौभाग्यवती मंजुलताई नाथा मस्कार, सौभाग्यवती मनीषाताई सदाशिव मस्कार, सौभाग्यवती नंदिनीताई जगदीश मस्कार आणि सौभाग्यवती मंजुलताई दत्तात्रय मस्कार या महिला भगिनींचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपला आम्ही अधिरा आराध्य स्पोर्ट टेंबोडे आणि या स्पर्धेचे आमचे शिल्पकार युवा नेते राज भोयर, संतोष चालके, त्यानंतर आमचे मित्र करण पाटील असतील, या मनोहर पाटील यांच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करतो. 36 धावा धाव फलकावर. सो फ्रीड बॉल, शॉर्ट बॉल आहे, पुल केलाय ऑन साइडला स्क्वेअर लेग कडे. मनीष वेगानं पोहोचलाय, सिंगल येईल, 1 रन. पहिलाच बॉलवर प्रतीक उदारनं मात्र चुकी केली होती वेस्ट साइड नो आणि त्याचमुळे खरदरची आस्किंग रन रेट राखायचं होतं ते राखलं गेलं आतापर्यंत. परंतु प्रत्येक षटकामध्ये मात्र कुंडेवाळ संघाला अशा स्वरूपाचा खेळ सुद्धा करावा लागणार आहे. समाधान भास्कर, विराज गायकवाड दोन्ही मोठी नावं आहेत कुंडेवाळ टीम कडून. प्रतीकचा बॉल स्टंप लाईनला येऊन मात्र पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये. डॉट बॉल स्टंप लाईनला पाठीमागे जाऊन विकेटच्या थोडासा अटेम्प्ट करण्यात आला होता फटका. कदाचित विकेटच्या मागे जाऊन अटेम्प्ट करून सुद्धा फायदा झाला नसता. पंचांचं लक्ष नक्कीच असतं तिकडे. सोडून दिला होता हा चेंडू, लेफ्ट केला होता. व्हाईट बॉलचा इशारा आला, एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. अडतीस धावा धावफलकावर. ओ यावेळेस मात्र ऑन साइडला मनीष त्या ठिकाणी आहे. चेल टिपलाय. व्हॉट एक्झॅक्टली हॅपन ऑन दिस ग्राउंड. मैदानावर सुरू काय हेच कळेनासं झालंय. पाहूया समाधानला एक्झॅक्टली काय हवंय. दरम्यान हिमांशु इंटरबाजीचे प्रोप्रायटर आणि करण आमचे मनोहर या सर्व शिलेदारांच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करत आहोत. अडतीस धावा धावफलकावर आहे. समाधान वास्कर अशा स्वरूपानं बाद झाला होता. फुल टॉस बॉल होता. सोपा झेल त्यानं दिला मिड विकेटला मनीषकडे. सगळ्यात मोठी विकेट या मॅचची मात्र मिळवली ती प्रतीक उदारनं. सोडून दिला होता चेंडू ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. टीमची टोटल 39 या आकड्यावर. 39 रन्स ऑन बोर्ड. बऱ्याच वेळेला खरं तर एखादा डिसिजन आवडला नाही तर रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता. रिव्ह्यू घेणं तुमचा हक्क आहे. रिव्ह्यू जर तुमच्याकडे शिल्लक असेल तर तुम्ही यू कॅन टेक इट रिव्ह्यू. यावेळेस मात्र पुल शॉट प्रयत्न मनीषने जरूर केले. बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय प्रसादच्या बॅटमधून षटकार. .45 45. आणखीन एक चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा. प्रतीक उदार आतापर्यंत एक्स्ट्राच भरपूर दिल्यात. पहिलाच नो बॉलनं सुरुवात केली होती, त्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर ठेवण्याचा सातत्यानं प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्येच थोडंसं चेंडू दिशाहीन चाललेत. 13 बॉलमध्ये अजूनही 38 धावांची गरज आहे. 46 धावा धावफलकावर. 38 रिक्वायर्ड, रिमेनिंग 13. प्रतीकचा वेगवान चेंडू होता, ड्राईव्ह केला. तिला श्री जन्म खऱ्या अर्थाने बघा, श्री जन्म म्हणून न भावे बुदास. संत जनाबाई
च्या संत वचनाप्रमाणे आज खऱ्या अर्थाने बघा आपल्या सर्व स्त्रिया महिला भगिनी ते आलेले आहेत. मंजुलाताई नाथामस्कर एकेकाली ज्यांना टेंबडे ग्रामपंचायतीचा सरपंच होण्याचं भाग्य लाभलं त्या मंजुलाताईंचा यथोचित सन्मान आमचे राज भोईर यांच्या शुभ हस्ते इथे केलं जात आहे. त्यानंतर सौभाग्यवती मनीषाताई सदाशिव मस्कर या आपला सन्मान इथे केला जाईल. मनीषाताईंचा सन्मान केला जाईल. नंदिनीताई जगदीश मस्कर ताई आपण या सामन्याकडे बोलणार आहोत आपण. त्यानंतर मंजुलाताई दत्तात्रय मस्कर या चारही महिला भगिनींचा येतोची सन्मान आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. महिला भगिनींचा सन्मान नारी शक्ती म्हटली तर या जगाची निर्मिती आहे खऱ्या अर्थाने की त्यांच्या उपस्थितीशिवाय कोणताही कार्य संपन्न होऊ शकत नाहीये. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. रन रेट परफेक्ट राखला आतापर्यंत कुंडेवाळ संघानं. सोडून दिला होता चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. बरोबर 3 षटकांमध्ये 51 सध्याच्या स्थितीला धावा आहेत आणि आपण सुरुवातीलाच म्हटलं होतं 17ची सरासरी आहे. 17 त्रिक 51 आणि ती सरासरी राखले आणि या 2 ओव्हर्समध्ये सुद्धा राखण्यामध्ये यश प्राप्त झालं तर नक्कीच हा मोठा धावसंख्येचा पाडाव मात्र करता येईल. नांदगाव संघ 3 ओव्हर्स नंतर 41 धावा होत्या. कुंडेवाळ संघाच्या आता सध्याच्या स्थितीला 51 धावा आहेत. 10 धावा जास्त आहेत आणि तो फायदा कुठेतरी कुंडेवाळ संघाला. नेक टू नेक फाईट. ओ यावेळेस मात्र फिरून खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे आणि विकेट कीपर प्रतीक उदारना टिपला जेल. 1 मोर विकेट डाऊन. कुंडेवाळ संघाला लागलाय आणखीन एक हादरा वीराच्या स्वरूपामध्ये 51 वर 3. भगिनींच्या शुभास्ते बघा राजभैर यांना आशीर्वाद सुद्धा दिला जात आहे. युवा नेतृत्व आहेत आणि महिला भगिनींच्या शुभास्ते या अधिरा आराध्य स्पोर्ट टेंबडे आयोजित आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती चषक 2025 या स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर राज भोईर यांचा यथोचित गौरव सर्व आपल्या महिला भगिनींच्या शुभास्ते इथे केला जात आहे. मनीष कुटलेला मात्र मिळाले सफलता. विराज गायकवाड एक विस्फोटक चेहरा गमावलाय कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाळ संघानं. 5व्या क्रमांकावर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप म्हात्रे. मनीषा हा बॉल डाऊन द ग्राउंड समोर ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफच्या वरतून चाललाय. जाईल सीमा पार. षटकार. मनीश्वराला चढवलाय. संदीपनं आल्या आल्या षटकार ठोकलाय. रन रेट मात्र बरोबर सुरू आहे. इथे टेंबडे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौभाग्यवती मंजुलाताई नाथा मस्कर आणि सर्व महिला भगिनींच्या वतीने स्पर्धेला 5,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही आराध्य स्पोर्ट टेंबडे यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. 10 बॉल मध्ये अजूनही 27 धावांची गरज आहे. सामना हळूहळू जवळ आणलाय कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाळ संघानं. 84 धावांचं भलं मोठं आव्हान आणि ते आता मात्र थोडंसं पूर्ण करत आणलंय. शॉर्ट बॉल होता इकडे मात्र अगोदरच शॉर्ट अटेम्प्ट करण्यात आला आणि त्याचमुळे इकडे मात्र अंदाज चुकला फलंदाजाचा. डॉट निघून गेला. निर्धाव चेंडूची सांगता. चांगला वळण सुद्धा घेतला. टप्पा पडल्यानंतर काहीसा आतमध्ये सुद्धा आणला हा चेंडू मनीष कुटलेनं. 9 चेंडू आणि 27 धावा. 3 बॉल मध्ये 1-2 मोठे फटके लगवावे लागतील. ओ यावेळचा स्ट्रोक मिस टायमिंग झालाय आणि स्वतः गोलंदाज मात्र धावा देऊन मनीष टिपतो जेल. आणखीन एक विकेट मात्र मिळेल ती मनीषला. शेवटचे 8 बॉल 27 ची गरज.
जे आता मात्र षटकारानंतर कमबॅक केलं ते गोलंदाज मनीष कुटलेनं. प्रसाद भोईरच्या साथीला आता मात्र नवीन बॅटर रोहित गायकवाड. 8 बॉल 27, निदान एक तरी मोठा स्ट्रोक खेळावाच लागेल या 2 बॉल मध्ये. शॉर्ट बॉल आहे, समोर खेचला हा फटका आणि क्षेत्ररक्षक डीप मध्ये झेल टिपलाय. आणखीन एक सफलता मनीषला. आता शेवटच्या 7 चेंडूंचा खेळ बाकी आणि 27 ची गरज. आनंद अर्थात लुप्त घेत असताना आपण इथे पाहतो कुंडेपाल ग्रामपंचायतीचे ज्यांना उपसरपंच होण्याचं भाग्य लाभलं आमचे ऋषीदादा मस्कर आहे. त्यांच्या समवेत संदेश म्हात्रे, निशांत ठाकूर, संदेश पालेकर, आमचे रविदादा हिमांशू एंटरप्राइजेस, रविदादा भोईर कोलवाडी आणि ऋषिकेश दादा वास्कर ज्यांना उपसरपंच होण्याचं भाग्य लाभलं कुंडेपाल ग्रामपंचायतीचे आनंद घेतात. सर्वांचं स्वागत आहे. जितू गायकवाड मैदानामध्ये दाखल झालाय. 57 ला 5. मागच्या 3 बॉल मध्ये एकही धाव आलेली नाहीये, परंतु बॉलर मनीष कुटले मात्र ऑन हॅट्रिक. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर हॅट्रिक बॉल सादर करेल. ओ इकडे सुद्धा मिस टायमिंग झालाय. स्वतः गोलंदाज धावलाय पाठमोरा, कॅच घेतलाय. इट्स अ विकेट हॅट्रिक. कारनामा करत असताना या मॅच मध्ये तिसरी विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधली. एक तर पहिल्या इनिंग मध्ये मात्र 17 बॉल मध्ये 58 धावांची केळी साकारली आणि आता मात्र कमाल बॉलिंग करत असताना मात्र विकेट हॅट्रिक सुद्धा नोंदवले. ही 4थी सफलता. यापेक्षा अष्टपैलू खेळ काय असू शकतो. 4 षटकांचा खेळ समाप्त. 57 ला 6 आणि शेवटच्या ओव्हर मध्ये जिंकण्यासाठी कान्होबा स्पोर्ट्स कुंडेवाल टीमला 27 धावांची आवश्यकता. कमाल षटक हाताळलं. मागच्या ओव्हर मध्ये तब्बल 4 विकेट्स घेतल्या मनीषनं. आता 6 बॉल मध्ये 27 असं समीकरण या मॅच मध्ये. प्रसाद भोईर त्याच्या साथीला आता मात्र अंकित कातकरी. प्रसाद भोईर 2 बॉल मध्ये 10 धावा केल्यात. प्रसाद भोईर थोडासा झाकोळला गेला, नॉन स्ट्राईक एंडला अडकला, परंतु आल्यापासून मात्र 2 चांगले स्ट्रोक्स त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते आणि त्यालाच आता मात्र लीड करावा लागेल या मॅच मध्ये. ओव्हर द विकेटला स्वीप केला. यावेळेस मात्र मिड विकेटला जात असताना हा चेंडू सिंगल येईल. 1 रन. फारसं काही बिघडणार नाहीये एकेरी धावेनं. 6 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 27 धावा. रन घेतलेलीच नाहीये. ओ इकडे टॉप एज लागले. बॉल हवेत आहे. सुजल ओ कॅच ड्रॉप. आणखीन एक डॉट बॉल. म्हणजेच काय जे काय करायचे ते आता मात्र प्रसादच ठरवणार आहे. सामना आता मात्र कान्होबा स्पोर्ट्स कुंडेवाल संघाच्या हातामधून निसटायला लागलाय. सुजल कुटले समोर खेचला हा फटका. लॉंग गॉन ला कॅच. चांगला झेल त्या ठिकाणी टिपला आणि अखेरीस मात्र परतावा लागेल. प्रसाद भोईर बॅक टू द पवेलियन. असणारे मोहनबुवा भोईर यांचं आगमन झालेलं आहे. दिलीपदादा गडगे टेंबोडे आणि सन्मान या स्पर्धेचे आमचे शिल्पकार
शरददादा भोईर टेंबोडे या त्रिवेणी संगमचं मनपूर्वक इथे स्वागत आहे. 57-7 शॉर्ट बॉल आहे. लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक जज करतात त्या ठिकाणी. आणखीन एक विकेट स्वाहा. एका पाठोपाठ एक फलंदाज सध्याच्या स्थितीला बाद होत असताना आणखीन एक फलंदाज मोनिश पाटील शून्यावर बाद. गोलंदाज सुजल कुडले. ओ यावेळेस मात्र फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगच्या वरतून धाडलाय. बॉल सीमा रेषा पार. 6 धावांकरता षटकार. प्रवीण रॉकस्टार दीपक, यदि खेती सूखने के बाद बारिश हो तो कुछ फायदा नहीं है. कुणाल वास्कर 10व्या क्रमांकाचा फलंदाज त्याने येऊन षटकार मारला आणि अशा पद्धतीनं इकडे मात्र मोठ्या फरकानं हा सामना जिंकलाय. युवा स्पोर्ट्स युवा शक्ती चषकामध्ये इकडे मात्र पहिला विजय नोंदवलाय युवा स्पोर्ट्स नांदगाव संघानं. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट या स्पर्धेमधलं 5वं अर्धशतक ठोकणारा 17 बॉलमध्ये 58 मनीष कुडले ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला वळवली संघ, खेळाडू बाहेर येण्याची वाट बघू नका, लगेचच मैदानाचा ताबा घ्या प्लीज. चला, थँक्स दीपक पाटील. निश्चित स्वरूपात या सामन्याचा सामनावीर मनीष ज्याने अर्धशतके दमदार केली साकारली. यावं आपण तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मान इथे केला जाईल. टेंबोडे गावातील आदरणीय व्यक्तिमत्व अनंत पाटील